गाडीचे मालक आहेत। पिकअप आला व्यवस्थित, एकदम व्यवस्थित पिकअप आलेला आहे। नमस्कार मित्रांनो, आज आपण फॉर्च्युनरच्या पिकअपबद्दल बोलणार आहोत। याच्या पिकअपसाठी जवळपास 2दा नव्हतं सर्व्हिस केले, तरी गाडी हंटिंग करत होती आणि नेमका गाडीमध्ये काय प्रॉब्लेम होता हे आपण शोधलंय आणि पिकअप पूर्णतः ड्रॉप करत होती गाडी। हे ओनर आहेत आमिर भाई गाडीचे, फॉर्च्युनर गाडी आहे। तर फायनली हे क्लिअर झाला आहे जो फॉल्ट होता गाडीचा। इकडं चालू करूया। काय पिकअपच्या बाबतीत आपण नौदल असेल, पंप असेल, त्यानंतर डिझेल पंप असेल आपला गाडीचा, या सगळ्या गोष्टी चेंज करतो। आणि व्हॅक्यूम असेल किंवा व्हॅक्यूमच्या बाबतीत सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे। पिकअपसाठी प्रत्येक गोष्टी गाडीची महत्त्वाची आहे आणि सगळ्यात जास्त महत्त्वाचं असेल पिकअपसाठी तर आपला व्हॅक्यूम म्हणजे हवेचे पाईप असतात। तर पाईपलाईन सगळी क्लिअर होती गाडीची, तरीसुद्धा 2 वेळेला नौदल सर्व्हिस करून गाडी होत नव्हती। मित्रांनो, जो प्रॉब्लेम आहे तो EGR वालमध्ये आहे। EGR वाल खराब आहे गाडीचा, त्यामुळं इथं आपण कपलर काढून ठेवलं आहे आणि ट्रायल मारली गाडीची। एकदम पिकअप जबरदस्त आहे। जवळपास 3-4 महिन्यापासून प्रॉब्लेम होता गाडीला। या अगोदरसुद्धा एका ठिकाणी गाडीचे नौजल सर्व्हिस केले गेले होते। गाडीचे मालक आहेत। पिकअप आला व्यवस्थित, एकदम व्यवस्थित पिकअप आलेला आहे। आमच्या इथेही पुन्हा आम्ही नौजल सर्व्हिस केले, तरीसुद्धा प्रॉब्लेम निघाला नाही। डॅशबोर्ड खोलण्यासाठी गाडी आली होती, इमोबिलायझरचा प्रॉब्लेम होता, म्हणजे बंद होती, बंद परिस्थितीमध्ये गाडी होती। वायरिंगचा फॉल्ट होता गाडीमध्ये। चालू झाल्यानंतर हा दुसरा फॉल्ट शोधण्यासाठी साधारणतः 2 दिवसाचा वेळ लागला। आणि कस्टमरची आता रिॲक्शन काय आहे, म्हणजे बऱ्याच ठिकाणी काय होतं की आपण डिझेल पंपाचा प्रॉब्लेम असेल, हा असेल तो असेल, असं शोधून आपलं डोकं खराब होतं आणि काही काही फॉल्ट जे आहेत ते लवकर लक्षात येत नाहीत। मी एअरची नळी काढून या ठिकाणी बघितलं पहिले सुरुवातीला की गाडी जी आहे, गाडीची जी हंटिंग आहे ती बंद होते। त्यानंतर आपण EGR वालपर्यंत गेलो। EGR वालची जी काही हवेची नळी आहे ती काढल्यानंतर मला या ठिकाणी गाडीची फायरिंग स्मूथ वाटली। तशी आम्ही ट्रायल मारल्यानंतर डिसिजन घेतलं की EGR वाल जो आहे गाडीचा तो म्हणजे खराब झालेला आहे। तर मित्रांनो, ही फॉर्च्युनर गाडी आहे।